लोकसभेला चूक झाली दाखवून द्यावं, चूक असेल तर राजीनामा देईन, मंत्री भरत गोगावलेंचं सुनील तटकरेंना आव्हान. महेंद्र थोरवे गद्दारांचे बादशाह, मी छाती ठोकपणे सांगतो. वडील सुनील तटकरेंवरील टीकेला अनिकेत तटकरेंचं प्रत्युत्तर. एक बेईमान बादशाह जन्माला आलाय, थोरवेंनी केली होती टीका. रायगडच्या पालकमंत्री पदावर आमचा दावा, तुम्ही व्यवस्थित राहिला असतात तर आम्ही दावा सोडला असता. भरत गोगावले पालकमंत्री पदाच्या दाव्यावर ठाम. भरत गोगावले पालकमंत्री होईपर्यंत आम्ही लढाई लढणार. महेंद्र दळवी गोगावलेंच्या पालकमंत्री पदासाठी आक्रमक. गरीबाला गरीब जिल्ह्याचं पालकमंत्री केलं, वरिष्ठांना जाब विचारणार. हिंगोलीच्या पालकमंत्री पदावरून नरहरी झिरवाळांच्या मनातली खदखद समोर. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची काळजी करू नका, त्यासाठी मी खंबीर. मुश्रीफ असोबा झिरवाळ यांच्याशी चर्चा करून गैरसमज दूर करणार. पालकमंत्री पदावरून नेत्यांच्या नाराजीवर अजितदारांची प्रतिक्रिया. अजित पवारांचा शरद पवारांना फोन. अजित पवारांकडून शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस. सूत्रांची माहिती, तब्येतीच्या कारणास्तव पवारांचे नियोजित दौरे रद्द. वाल्मिक कराडसाठी 11 रुग्णांचे बेड खाली करून जागा करून दिली. कराडच्या सिटी स्कॅन रिपोर्टमध्ये काहीही आलं नाही, अंजली दमानी यांचा आरोप. मंत्रिपदामुळे कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट, सरकारनं ताबडतोब धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा, संदीप क्षीरसागर यांचा आरोप. बीड प्रकरणात धनंजय मुंडेंबाबत तथ्य असल्यास मुख्यमंत्री मुंडेंचा राजीनामा घेतील, चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया. पुण्यात शरद पवार गटाची आज बैठक. महापालिका निवडणुकीसंदर्भात बैठकीत चर्चेची शक्यता. लाडकी बहीण योजनेचे पैसे सक्तीने परत घेणार नाही, राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेबाबत स्पष्टीकरण. कोस्टल रोड आजपासून वाहतुकीसाठी पूर्ण क्षमतेनं सुरू. मरीन लाईन्स ते वांद्रे सीलिंग प्रवास 10 मिनिटात पूर्ण होणार. एसटी भाडेवाढी विरोधात ठाकरे गट आक्रमक. आज मराठवाड्यात आंदोलन करणार, तर उद्या ठाकरे गटाचं राज्यभर आंदोलन. रत्नागिरीच्या मिरकरवाडा बंदरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई. नितेश राणेंच्या दौऱ्यानंतर शासकीय जागेतील अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर. नागपुरात पालिकेकडून अतिक्रमण हटवण्याची मोहीम. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या आदेशानंतर मनपा ॲक्शन मोडवर. आतापर्यंत 200 पेक्षा जास्त अनधिकृत बांधकामांवर कारवाई. नालासोपाऱ्यात आज पुन्हा तोडक कारवाई होणार. नागरिक आक्रमक होण्याची शक्यता. असताना वसई विरार महापालिकेची 23 जानेवारीपासून 41 अनधिकृत इमारतींवर तोडक कारवाई. पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली. योजनेचा 19वा हप्ता 24 फेब्रुवारीला जारी होणार. पुण्यातील थंडी गायब. पुढील 3 ते 4 दिवसात किमान आणि कमाल तापमानात वाढ होणार. मुंबईतील उकाडा वाढण्याची शक्यता. मुंबईतील हवेचा दर्जा मध्यम श्रेणीत. काही भागात अतिवाईट तर काही भागात वाईट हवेची नोंद. नांदेड जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव. लोहा तालुक्यातील किवळामध्ये मृत पक्ष्यांचा अहवाल पॉझिटिव्ह. पशुसंवर्धन विभागाकडून उपाययोजना सुरू.